पूर्ण नाव फक्त तिघील माहीत झालं नाही का? आणि कथा किती आहे माहिती आहे का आजची? 10वी किंवा 11वी कथा असेल. आजच्या कथेचं नाव आहे श्रीखंड वड्या. आता श्यामची आई कशी होती? अगदी साधी, आपल्या कुटुंबावर प्रेम करणारी, कुटुंब वत्सल होती. आता तिच्या शेजारी तिची एक मैत्रीण राहत होती. जसं तुमच्या आई वगैरे मैत्रीण असेलच ना, मैत्रिणीला मदत करते का नाही करत? करते की नाही करत? तशी श्यामच्या आईची एक मैत्रीण होती. तिचं नाव होतं राधिका. काय नाव होतं तिचं? राधाबाई होतं. आता तिची जी मुलगी आहे ती कुठे आली होती? माहेरपणाला आली होती. त्या दोन कुटुंबाचे संबंध इतके सलोख्याचे होते की काही केलं तरी तुझं माझ्या घरी, माझं तुझ्या घरी. राहते का नाही राहत? एकदा तिची मुलगी आली, सासरहून माहेरपणाला आली. आता सासरहून माहेरपणाला जर आली मुलगी तर कसं राहते वातावरण? या काकूच्या घरी जाऊ दे, त्या काकूच्या घरी जाऊ दे, त्या काकूच्या घरी जाऊ दे, जाते की नाही? तर तशीच तिची मुलगी माहेरपणाला आली. आता तिला सासरी जायची तिची दिवस जवळ आले. तेव्हा तिची आई गेली श्यामकडे आणि श्यामच्या आईला म्हणाली की माझ्या मुलीला श्रीखंड वड्या काय होतात? खूप आवडतात. का हो श्यामची आई, तुम्ही माझ्या मुलीसाठी वड्या करून द्याल का? आता श्यामची आई म्हणाली हो. पण तेवढ्या श्यामच्या आईची काय झाली? तब्येत खराब झाली. श्यामच्या आईने घरचा स्वयंपाक केला, सर्वांचे जेवणं केले, सर्वांना काय केलं? जेवण झाल्यावर आवरसावर केली, भांडे घासले. पण श्यामच्या आईला काही बरं वाटत नव्हतं. म्हणून श्यामची आई लेटली आणि श्यामला म्हणाली अरे बाळा, माझे थोडे पाय चेपून देतोस का? तर श्याम म्हणाला हो आई, ठीक आहे. मग श्यामची आईचे पाय कोण चेपू लागला? श्याम चेपू लागला. तेव्हा त्या राधाबाईची मुलगी बोलवायला आली. का हो श्यामची आई, का हो काकू, आमच्या घरी तुम्हाला आज वड्या करून द्यायच्या आहेत ना, तुम्ही का बरं नाही आल्या? मग श्यामची आई म्हणाली अगं मला थोडं बरं नाही आहे, मी येते वड्या करायला. मग श्यामची आई उठली आणि त्यांच्या घरी काय केली? वड्या करायला गेली. वड्या केल्यावर त्यांच्या घरी गेली, श्रीखंडाचा चक्का घेतला, त्याच्यात साखर टाकून काय केलं? त्या वड्या शिजवल्या आणि मग तेवढ्यात तिथं पोचला श्याम. मग श्यामच्या आईनं वड्या केल्या. सर्व वड्या काय केल्या? ताटात थापल्या, त्याच्या वड्या पाडल्या. वड्या पाडल्यावर त्या छान प्रकारे काढल्या आणि कोणाला दिल्या? राधाबाईला दिल्या. राधाबाई म्हणाली का हो, तुमची एवढी तब्येत बरी नाही तरी तुम्ही माझ्या मदतीला आल्या. तेव्हा श्यामची आई म्हणाली अहो बरं नसलं तरी तुमची मुलगी ही कोण आहे? माझीच मुलगी आहे. आणि ती कुठे चालली आहे? सासरी चालली आहे. तर तिच्या सासरी आपण तिला असंच पाठवणार आहोत का? असं कोणी म्हटलं? श्यामच्या आईने म्हटलं. मग श्यामची आई घरी आली. घरी आल्यावरती झोपली. मग त्या राधाबाईची मुलगी गेली पाहाला हात लावून, तर श्यामच्या आईला खूप काय झाला होता? ताप आला होता. तिचं नाव होतं वेणू. काय नाव होतं तिचं? वेणू. श्यामच्या आईला ताप आल्यामुळे श्यामची आई पुन्हा काय होती? झोपून होती. वेणू त्यांच्या घरी गेली. का हो काकू, एवढा ताप आहे तुम्हाला, तुम्ही मला सांगितलं पण नाही? तर श्यामची आई म्हणाली अगं आला असेल थोडा ताप, मी काहीतरी औषध घेते आणि कामाला लागते. त्याच्यावरती वेणू म्हणाली की काकू, तुम्ही एवढा अंगात ताप असताना माझ्या घरी आल्या, मला काय करून दिल्या? वड्या करून दिल्या. आता का हो, तुम्ही एवढी तब्येत बरी नसताना स्वयंपाक करा? नाही नाही, तुम्ही आज काहीच करायचं नाही. जे काही करायचं असेल ते काय करा, तुम्ही मला सांगा. आणि वेणूने मग त्यांच्या घरचा काय करून दिला? स्वयंपाक करून दिला. सगळ्यांची काय केली? जेवणं केली. आणि मग वेणू आपल्या घरी आली. दुसऱ्या दिवशी ती आपल्या सासरी गेली. म्हणजे ती आली कशाला होती? माहेरपणाला. पण आपल्या काकूंची म्हणजे शेजारच्या आईच्या मैत्रिणीची तब्येत बरी नाही, त्या तरी आपल्या घरी वड्याही करून दिल्या आणि आपण त्यांच्या मदतीला पडलो पाहिजे असं कोणाला वाटलं? वेणूला वाटलं. वेणू त्यांच्या घरी गेली, त्यांच्या इथला काय करून दिला? स्वयंपाक करून दिला, सर्वांची जेवणे केली. म्हणजे हे काय दिसून येते याच्यातून तुम्हाला? या गोष्टीतून काय दिसून आलं? काय केली पाहिजे? दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. म्हणजे
तुम्ही जसं शेजारी राहता, तुमच्या शेजारी जर कोणाची तब्येत बरी नसन, काही नसन, तर तुम्ही जाऊन घरी सहज विचारता की नाही? विचारता का नाही विचारत? मग काही मदत करता का त्यांना? करता ना? तशीच मदतीची भावना कोणामध्ये होती? श्यामच्या आईमध्ये होती ना. तेव्हाचं कसं म्हणजे गावही तसेच राहत होते. सगळं गाव एकमेकाला काय होत होतं? धरून चालत होतं. कोणी परक नाही, कोणी वाईट नाही. म्हणजे संबंध कसे राहत होते? सलोख्याचे राहत होते. आता थोडेसे संबंध कमी झालाय. का बरं कमी झालाय? कारण सर्वांच्या घरी टी व्ही आले आहे, मोबाईल आले आहे. आपल्या शेजारी काय होऊन जाईल तरी आपल्याला माहीत नाही राहत. राहते का माहीत? नाही राहत. पण तेव्हा काहीच नव्हतं, हां नाही का? म्हणजे आपलं समाज प्रबोधनाचं साधनही काही नव्हतं, आपली तेवढी प्रगती झाली नव्हती. पण आता आपण प्रगतीच्या झोतात एवढं वाहत चाललो का आपल्याला आजूबाजूचं काहीच माहीत राहत नाही. पण तेव्हाचा काळ असा होता का गावात काही झालं तर पूर्ण गावात त्याची काय होत होती? चर्चा होत होती ना. लोक लगेच मदतीला धावून येत होतं. म्हणजे तुम्ही जर एकमेकाला मदत केली तर त्याच्यातून काय होईल? एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. म्हणजे